हो, उद्या शिवसेनेच्या अपात्रतेचा निकाल आहे. अवघे काही तास सुटलेले आहेत. वर्षातला पहिला अशा पद्धतीचा हा एक निकाल आहे. राजकीय मोठी घडामोड आहे. सरकारचं भवितव्य धोक्यात दिसतं. आता शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल, योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल. आपल्याला काय वाटतं, कारण एक महत्त्वाचा निकाल आहे गेल्या अनेक दिवसांपासून. नाही, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे, शिवसेना, आणि 40, 42, 45 लोक एका बाजूला आलेत, 10, 12, 8 लोक तिकडे एका बाजूला राहिलेत, आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेच निर्माण झालेला आहे. आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे. आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे. त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे. माननीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनी सगळं ते ऐकून घेतलेलं आहे. आणि मला वाटतं उद्या निर्णय येईल. निर्णय आल्यावर खरंच हा एक मार्गदर्शक, म्हणजे एक दिशादर्शक असा निर्णय हा संपूर्ण देशासाठी राहणार आहे. निर्णय जरी शिवसेनेसाठी असला तरी तो मागचा जो विचार होता तो भाजपचा होता. भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणाला लागली असं वाटतं. नाही, भाजपचं काय, आता मला सांगा, एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून, तिथल्या काय असेल ते गोष्ट, पण एखाद्या पक्षातून एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडत आहेत, म्हणजे 2/3 पेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. त्यामुळे मग हा कायदेशीर पेच तयार झाला. हा कायदेशीर पेच तयार झालेला आहे. त्याच्यामुळे भाजपचं आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही घेणं देणं नाही खरं म्हणजे. पण आता NCPची तीच अवस्था झाली, शिवसेनेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेचच आहे. परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पुढे भविष्यामध्ये म्हणजे राजकीय पक्ष, त्यांची घेतलेली रणनीती, त्यांचे निर्णय, 2/3 फुटल्यावर काय होणार, अर्धे गेल्यावर काय होणार, हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब, म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची देखील असणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय फरक आहे? त्यांचे तेवढेच आमदार आलेत. दोघांचे 54-55 होते. यांचे तेवढेच आमदार 40च्या वर बाहेर आलेत. शिवसेनेचे पण 40च्या वर आमदार त्या ठिकाणी बाहेर आलेत. दोघीकडे परिस्थिती सारखीच आहे, त्यात बदल काहीच नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेवटी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार 2/3च्या वर बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्याचा विचार निश्चित जे आहेत त्या पदावर बसलेले जे न्याय देत आहेत त्यांना तो करावा लागणार आहे, मला असं वाटतं. पण शेवटी आता त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळे कायदेतज्ञ त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. मोठं डिबेट याच्यावर झालेलं आहे. देशातले सगळ्यात अगदी प्रमुख कायदेतज्ञ असतील, वरिष्ठ सर्व दिल्लीपासूनचे सर्व त्या ठिकाणी त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचा निर्णय पुन्हा मी सांगेल की हा अतिशय महत्त्वपूर्ण असेल. कुठेतरी धोक्यात येऊ शकतं. नाही, जर तर असं काही नाही. आता बघा, आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल, आता आमच्याकडे आमचे 116-17 आमचे पक्ष धरून, आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत. म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे. 210च्या जवळपास आमची संख्या आहे. आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही. पण आम्हाला आशा आहे की न्याय त्यांना, शिवसेनेला, शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला तरी असं वाटतं, कारण त्यांची बाजू भक्कम आहे. 2/3च्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत. म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही. पण तरी मी सांगेल की आमच्याकडे 200च्या वर आमदार आहेत. आज समोर काय तुम्ही मला सांगा. 2/3 म्हणण्यापेक्षा 16 आमदारांचा तिथं निकाल देणार आहे. 16 आमदारांवर भविष्य 2/3 हा भाग पार्ट वेगळा आहे. आपण याकडे कसं बघत आहात? नाही, मला वाटतं ही सगळी न्यायिक बाजू आहे. आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी या सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या. आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे. मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे. 2/3 आहे, कमी आहे, जास्त, तो भाग वेगळा आहे. परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील. आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या बाजू क्लिअर होतील. रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यांच्या घरी धाड टाकण्यात आलेली आहे. चौकशी सुरू आहे. अजून एक मोठा नेता जो आहे तो ईडीच्या रडारवर असल्याचं बघायला मिळतंय. कसं बघताय याच्याकडे? मला वाटतं, बघा, तुम्ही बघताय देशामध्ये मोदींनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे.
त्यांनी आधीच सांगितलं होतं, 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाणे दूंगा. आज तुम्ही केंद्रामध्ये बघा, सगळे मंत्री आहेत. तुम्ही एखादा आरोप झाला का 9 वर्षात कोणा एखाद्या मंत्र्यावर? नाही तर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर, किती भ्रष्टाचाराचे प्रकरणं पुढे यायचे. आता या 9 वर्षामध्ये केंद्राची तुम्ही परिस्थिती बघा, अतिशय स्वच्छपणे कारभार चाललेला आहे. मोदीजी असं एक नेतृत्व आहे की त्यांना समोर नुसतं फोटो जरी आला असेल तर समोर जरी आलेत तरी कोण्या चांगल्याची हिंमत कुठे काही होत नाही. म्हणजे अधिकारी पण असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे की या देशामध्ये स्वच्छता करायची आहे, त्यांना सगळी साफसफाई करायची आहे. आणि म्हणून जे अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने पैसे कमवलेले लोक आहेत, आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना, या धाडी टाकताना असं की लगेच आलं याच्या घरी जा त्याच्या घरी जा असं होत नाही. याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान अभ्यास होतो, त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात, त्यांची माहिती घेतली जाते, आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशाच लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात. ज्यांच्यामध्ये काही गैरकारभार आहे, काही गैरव्यवहार झालेले आहेत, अशा लोकांवर धाडी टाकल्या जातात. उगाच आपण काहीतरी याच्यावर का टाकली, त्याच्यावर का टाकली, तर परवा रोहित पवारवर टाकली. आता काही आहेत गोष्टी काही म्हणून त्याच्यावर धाडी टाकल्या गेल्यात. तर काय अचानक कोणी कोणाकडे गेलं, पण आपण बघितलं असेल की दररोज मग ईडीच्या असतील, इन्कम टॅक्सच्या असतील, सीबीआयच्या धाडी असतील, या दररोज देशात कुठे ना कुठे चाललेल्या आहेत. नाशिकमध्येच तुम्ही बघा किती, या 4 महिन्यात किती लोकांना धाडी झाल्यात ना. ते कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होते का? नाही. तर ते व्यावसायिक असतील, ते व्यापारी असतील, ते उद्योजक असतील, अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडतायत. का पडतायत? तर त्यांचे सगळे पेपर, त्यांचे सगळे व्यवहार आहेत तपासले जात आहेत, त्यांचे बँक अकाउंट तपासले जात आहेत, आणि ते तपासल्यानंतरच ज्याच्यामध्ये संशय असेल अशा लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्याच लोकांवर धाडी का टाकल्या जात नाहीये? आता इतके वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही इतके कार्यक्रम करून ठेवलेले आहेत, म्हणून तुमच्यावरच होत आहेत. तुम्ही सांगावं नाव, कंप्लेंट करावी, तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दल, त्याच्यावर धाडी पडतील. मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. वर्षानुवर्ष तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत, ते समोर येत आहेत, आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहेत, आणि म्हणून मग अशा आरोप ते करतीलच. आता ते दररोज तेच सांगतील, मुद्दाम टार्गेट करतायत, मुद्दाम आमच्या मागे लागलेले आहेत. काय बंद होत आहे. आणि मला वाटतं सगळ्यांवर कारवाई झालेली आहे. आता तू कोणाकोणाचं नाव घेऊ मी या ठिकाणी. आता आमच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई झालेल्याच आहेत. आधी झालेल्या नाही असं कुठे आहे? थांबलेल्या कुठे आहेत? सगळ्याच्या अजून न्यायिक बाजू आहेत त्या चाललेल्या आहेत, न्यायालयामध्ये सगळे भांडतायत. आमच्याबरोबर जरी आले असतील तरी काय ते काय त्याला क्लीन चिट थोडीच मिळालेली सगळ्यांना की जा तुम्ही आता घरी, संपलं तुमचं. असं आता न्यायालय त्यांचं काम करतं, ईडी त्यांचं काम करतं आहे, ते त्यांचं म्हणणं मांडतायत. मला वाटतं की असं कुठेही कोणाला पाठीशी आम्ही सरकार आमचं घालत नाही किंवा भारतीय जनता पक्ष घालत नाही. हे उगाच समोरच्या लोकांना एक पळवाट पाहिजे म्हणून असे काहीतरी मग आरोप ते करत असतात. जळगाव मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडे आमच्याकडे एकही उमेदवार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं खडसे हा विषय माझ्यामध्ये संपलेला आहे. म्हणजे फार त्यांना आता महत्त्व देत नाही. त्यांचं काहीच राहिलेलं त्या ठिकाणी. त्यांची ग्रामपंचायत पण त्यांची नाही, त्यांची नगरपालिका त्यांची नाही, आमदारकीला ते निवडून येत नाही, फक्त तोंडाच्या वाफा सोडत असतात. त्यामुळे म्हणून मला काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. मला त्याची अजिबात टीका टिप्पणी करते. संपलेल्या माणसावर आपण काय बोलावं? मग ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर अयोध्येच्या राम मंदिराबाबत स्वप्न बघितलं किंवा त्याचं समर्थन केलं, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येत नाहीयेत. काय मग काय नाही येत त्याचं काय? आम्ही काय त्याला काय हात धरून घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब तुम्ही चला साहेब म्हणून? आता अनेक लोक आहेत, काय बोलावं मी. तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत, त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही, उलट जास्त आहे. मग शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत. पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं? कुठे त्याची आडालेली ठेवली, कुठे त्याचे तत्व ठेवले? सगळे सोडून दिले ना. म्हणजे सत्तेसाठी, एका खुर्चीसाठी, 1-2 वर्षासाठी, औट घटकेचा राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर जाऊन बसलेत, शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांच्या मांडीवर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची कार्याला शिवसेनेचं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, एक वादळी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याविषयी अटलजी असतील, अडवाणी असतील, त्यांनाही आदर असायचा. सगळेच आमचे नेते त्या आतापर्यंतचे सगळ्यांनाच आदर आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असलं काही समजण्याचं कारण नाही. कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे 2.5 वर्षात 3 वर्षात समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल, काश्मीरच्या 370 कलमबद्दल असेल, वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केलेत, काय आरोप केलेत, माननीय मोदीजींवर ते काय बोललेले आहेत, हे आपण सगळं बघितलेलं आहे.
त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी यावं असं आमचा काही आग्रह नाही. त्या भाऊ, दिवशी रायगड- तुम्ही आरती ठेवली भाऊ, राहुल रायगड मतदारसंघ जो सुनील तटकरेंचा आहे त्यावर भाजपने दावा ठोकलेला आहे आणि रवींद्र चव्हाण यांच्या समोरच तटकरेंना विरोध त्या ठिकाणी होतो. नेमकं काय घडतंय मला? नाही, मला वाटतं की जोपर्यंत हे पिक्चर क्लिअर होत नाही, म्हणजे जोपर्यंत पक्षश्रेष्ठी निर्णय करणार नाही तोपर्यंत हे दावे सगळे सुरूच राहणार आहेत. सगळ्या ठिकाणी चाललेले आहेत. नाशिकमध्ये म्हणतात की नाशिक जागा आपल्याला घ्या, तिकडची जागा आपल्याला घ्या, कसं शिवसेना म्हणते तिकडे जागा आम्हाला द्या, जळगावला म्हणते आम्हाला द्या, हे चाललेलंच आहे. हे मला असं वाटतं की निवडणुका आल्या म्हणजे आता प्रमुख तिन्ही दावेदार पक्ष आहेत, सगळे एकाहून एक वरचढ पक्ष आहेत. हे यांनी मागू नये किंवा म्हणू नये असं होणारच नाही. शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो आहोत, त्यामुळे त्यांची मागणी असेल, होईल. पण मला वाटतं शेवटी निर्णय आमचा तिन्ही पक्ष मिळून होईल. नंतर दिल्लीमध्ये पक्षश्रेणीकडे जाऊन त्या ठिकाणी बैठक होईल आणि त्यातच हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मग कुणाला तिकीट काय ते त्यावेळी स्पष्ट होईल. तोपर्यंत हे मागणी वेगळी थोडंसं वादविवाद हे सुरू असतील. मागच्या 2-3 दिवसांपासून महाविकास आघाडीची बैठक होती आज. हां, महाविकास आघाडीची दिल्लीत जागा वाटपासंदर्भात बैठक होते. त्यामध्ये देखील आपण म्हटलं तर काँग्रेस असतील, ठाकरे गट असतील यांचे आणि वाद बघायला मिळत आहे. दक्षिण मुंबईची जागा असेल. मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक झाली. खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे, त्यांचा नेता कोण हे ठरत नाही आहे. आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी किती आता वाटाघाट्या केल्या, ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार. त्यामुळे मी चॅलेंजही केलेलं आहे की कोणी तुम्ही तर एखाद दुसरी जागा आणून दाखवा म्हणून. तुम्ही आमच्याशी घात केला, आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही तिकडे जाऊन बसलात, सगळे तुमचे तत्व आयडियोलॉजी गुंडाळून टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते, मोदीजी सभेला आलेत, मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या 18 जागा निवडून आल्यात. आता माझं पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी एखाद दुसरी जागा निवडून आणून दाखवावी. मी जास्त म्हणत नाही त्यांना. आता ते म्हणता आम्हाला 25 जागा पाहिजे, 30 पाहिजे. अहो तुम्ही जागा किती घ्या, कुणी किती घ्या, पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 45+, मी तर आउट ऑफ बोलतोय पण 45+ या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. त्यांना किती भानगडी करू द्या. आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे ती सुद्धा एक राहणार नाही. ते सुद्धा सगळे आपल्याला दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगळे झालेले दिसतील. भाऊ, 94ला शिवसेनेचं अधिवेशन झालं होतं नाशिकमध्ये, त्यानंतर राज्यामध्ये त्यांची सत्ता आली होती. 22 तारखेला देखील उद्धव ठाकरे गटात, 23ला उद्धव ठाकरे गटाचं इथे नाशिकमध्ये अधिवेशन होतंय. लोकसभेचं नारळ या ठिकाणी या निमित्तानं फुटलं जाणार आहे. नाही, मला वाटतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरेजी त्या ठिकाणी होते, त्यांचा एक वेगळा दरार होता, आमची युती होती, आम्ही सगळे सोबत होतो, आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची सगळी. आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एकपणाने आम्ही काम करत होतो. आता यांनी आमच्यासोबत राहिलेत, निवडणुका लढल्यात, 55 लोक याचे निवडून आले, 105 आमचे आले, दुप्पटपेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले, 54 यांचे आलेत. आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून जी वेगळी चूल मांडली, खरं म्हणजे चुकीचंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या, आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा निवडून येतात, लोकसभेला किती जागा निवडून येतात. आता लोक दूध खुळे राहिलेले नाहीत. त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावं लागतील. थोड्याशा मी पुन्हा सांगेल, औट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वाताहत केलेली आहे, वाताहतच म्हणेल मी त्याला, की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला, एवढा तो विचार टिकून ठेवला आणि उद्धवजींनी काय केलं, अगदी 2 वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं. आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते, मान सन्मान होतं त्यांचं. त्यावेळेला आमचे नेते आले तर ते मातोश्रीवर त्या ठिकाणी जायचे. आता हे उठले की चालले याच्या घरी, चालले त्याच्या घरी, चालले काँग्रेसवाल्याच्या घरी, चालले पवार साहेबांकडे. काय किंमत राहिली त्यांची? आता काही नाही राहिलेलं. आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे. मी बघितलंय, अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे, अडवाणीजी जायचे. आज काय अवस्था आहे त्यांची? बोलवलं की चालले, या इकडे, काय राहिलं तर त्यांचं. आणि म्हणून मला वाटतं आता ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. त्यांनी आता कुठेही मेळावे घेतले, कुठे बिगुल फुकलं आणि कुठे शंख वाजवला तरी त्याचा फार उपयोग होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढतात अशा पद्धतीच्या काही बातम्या आहेत आणि महंतांचं काही मागण्या आहेत. आपल्या महाराष्ट्र म्हणजे भाजप प्रदेशाकडनं असा काही प्रस्ताव असणार आहे? असा अजिबात कुठलाही प्रस्ताव नाही. कधी पुणे निघतं, कधी नाशिक निघतं, कुठे अनेक ठिकाणी तर त्याच्याबद्दल बोललं जातं. पण तसं मला वाटतं कुठे अशी चर्चा झालेली नाही, कुठे असा विषय झालेला नाही. जळगावातून गिरीश महाजन जाणार कधी? आजच्या आरतीचं नेमकं कारण काय? आज आपण काळारामाची आरती महाआरती करत आहोत.
नाही कसं बावनकुळे साहेब आमचे येत आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आम्ही 11 वाजता म्हणा त्यांना थोडं एक मिटिंग लागली, मुंबईला जास्त वेळ वाढला त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. सगळे लोक त्या ठिकाणी आम्ही तिकडे त्या ठिकाणी गेलो. पण काही फार त्याच्या मागचं असं काही कसं कारण नाही आहे. आता सगळा देश राममय झालेला आहे. 22 तारखेला आम्हाला सगळ्यांना अयोध्येला त्या ठिकाणी जायचं आहे. राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान होत आहेत आणि म्हणून त्या निमित्ताने इथे येत आहेत म्हणून ती आरती ठेवलेली आहे. उद्धव ठाकरे करणारे 22 तारखेला उद्धव ठाकरे काळारामाचं दर्शन घेणारे आरती करणार आहे आणि त्याच्या आधी आपण करतात. शिवसेनेचं असं म्हणणं आहे की उद्धव साहेब जाणार म्हणून तुम्ही करताय. आता काय संबंध, ते केवढे मोठे नेते, आम्ही काय एवढे त्यांचे एवढे मोठे नेते आहोत का उद्धव ठाकरे एवढे? ते मोठे नेते आहेत, ते पंतप्रधानांच्या लेवलचे नेते आहेत. आम्ही काय त्यांची बरोबरी करायची? आम्ही आमचं साधे दूत म्हणून रामाच्या दर्शनाला चाललेलो आहोत. त्यांचा आणि या गोष्टीचा आमचा काही संबंध नाही. ते खूप मोठे नेते आहेत. भाऊ, पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की भाजपनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, आता ते काँग्रेस फोडण्याच्या तयारीत आहे, अशा प्रकारचा आरोप पृथ्वीराज. मग तुमचे लोक सांभाळून ठेवा, बाबांना म्हणा. म्हणजे तुमच्या लोकांना विश्वास नाही का तुमचा स्वतःवर विश्वास नाही? काँग्रेस फोडायला चाललेले आहेत. आता तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळलं पाहिजे ना. तुम्ही सगळे दिग्गज नेते आहात, तुम्ही सगळे माजी मुख्यमंत्री आहात, किती जण त्याच्यामध्ये राहिलेले आहेत, किती मंत्री राहिले आहेत वर्षानुवर्ष. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळून ठेवा, तुम्ही स्वतःही सांभाळून राहा, बस एवढंच. भाऊ, नाशिक लोकसभा आणि धुळे लोकसभा मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत आहे. सध्या स्थितीत भाजप हा धुळ्याकडे आहे, तर तो नाशिकला देऊन इथली शिवसेनेची जागा धुळ्याला दिली अशी देखील चर्चा आहे. चर्चा खूप होतील. मी सांगितलं जोपर्यंत फायनल होणार नाही तोपर्यंत काही चर्चांवर अफवांवर विश्वास ठेवू नका. मला असं वाटतं की ज्याच्या जागा ते त्याच्याकडेच राहतील. ते जिंकलेल्या जागा आहेत, त्या काही हरलेल्या जागा नाहीत. आणि नंतर ज्या आव्हान दुसऱ्या जागा आहेत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते. एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय कुठे अपवादात्मक परिस्थितीमध्ये वरच्या लोकांनी जर निर्णय घेतला केंद्रीय नेतृत्वाने आमच्या, तर तसा विषय होऊ शकतो. पण आता असा विषय सगळ्याच ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. ही जागा तुम्हाला द्या, ही आम्हाला घ्या. जळगावमध्ये पण सुरू आहे, एक आम्हाला द्या, एक तुम्ही घ्या, दोघी जागा तुमच्याच आहेत म्हणून. आता त्याला कोण काय बोलणार? पण मागणी आहे का नाशिकच्या लोकसभेत भाजपची? नाही, आमचं तर असं म्हणायचं की कानावर नाही येतं. इथल्या लोकांना मी विचारतो आज आलेलो इथे, तर मला काही माहिती नसतं. चर्चा चालली का नाशिकच्या जागेवर दावा असणार आहे का तुमचा? नाही, मला असं वाटतं की हे दावे प्रतिदावे ठीक आहे, पण आता शेवटी एक आमचा सर्वे आहे, केंद्राकडून सर्वे होतोय, राज्याकडून सर्वे चाललेला आहे. प्रत्येक पार्टी आपापले सर्वे करते आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सगळे सर्वे जे आहेत हे सगळे निरीक्षण समोर आले की त्यानंतर हा निर्णय होईल. नाशिक लोकसभेबद्दल काय नेमकं चित्र नाही, ते अजून समोर आले नाही. ते वरती सृष्टीकडे जातात, ते सगळ्यांसाठी ओपन असतात, कॉम्पिटिशन असतात. आगामी लोकसभेसाठी भाऊ कोण किती जागा लढणार आहे त्या संदर्भात काही अजून काही नाही. आमच्याकडे तशा काही चर्चा नाही. मी सांगतो की वरिष्ठ पातळीवर ते दोघी तिघी नेत्यांमध्ये चर्चा होतील. ते आमच्याकडे तशा चर्चा कुठे खालच्या पातळीवर होत नाही. मला वाटतं एकदा त्या सगळं इथे खाली फाईल झालं केंद्रामध्ये मग हा विषय होईल. 12 तारखेला नरेंद्र मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे. त्या ठिकाणी रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं. काल मुख्यमंत्री येऊन गेले. त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन आणि दादा भुसे या नेत्यांवरती इथली जबाबदारी आहे. कशा पद्धतीचं तयारी आणि नियोजन सुरू झालेलं आहे? हे 27 नॅशनल यूथ फेस्टिवल हा 27वा युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी उभारला. स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी देशामध्ये कुठे आणि कुठे हा कार्यक्रम होत असतो आणि मोदीजी त्याला हजर असतात. आणि म्हणून हा युवकांचा कार्यक्रम, युवकांसाठी कार्यक्रम आहे. 8,000 युवक 5 दिवस या ठिकाणी राहणार. त्याची आपल्याला तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहेत. पण 12 तारखेला माननीय मोदीजी उद्घाटनासाठी येत आहेत आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. हेलिपॅडवर उतरल्यावर सभास्थळी येईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी आपण एक मोठी रॅली, रोड शो आपण त्याला म्हणतो, तो त्या ठिकाणी होणार आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये युवा, म्हणजे आपण कधी बघितलं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे युवक, म्हणजे अगदी कॉलेजपासून महाविद्यालयापासून सुद्धा 11वी 12वी FY SY TY सगळे मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे तरुण हे या त्या ठिकाणी येतील. त्या दिवशी माननीय मोदीजी युवकांना संबोधित करणार आहेत आणि जाहीर सभाही आहे. म्हणजे फक्त युवकांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही जाहीर सभा होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा मोदीजींची या ठिकाणी होईल. ओके, थँक्यू.